हरियाणा को झांकी है। नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। निकाल जाहीर झालाय, आज तुम्ही जल्लोष करताय, काय सांगाल? हरियाणाचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे। बरंच वेगवेगळं बोललं जात होतं, परंतु खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टीच आहे, ते परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि हरियाणामध्ये झालंय ज्या पद्धतीचे रिझल्ट आलेले आहेत त्यापेक्षा काही फार वेगळं नाही, तर उलट चांगलं महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आत्ताच्या या निकालामुळे प्रचंड उत्साह महायुतीमध्ये आता वाढलेला आहे आणि देशाची सेवा करणं, गोरगरिबाची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामुळेच आपला पक्ष इतका जनाधार घेऊ शकतो याचा विश्वास परत एकदा आम्हाला सर्वांना पटलेला आहे। त्यामुळे अजून ताकदीने आम्ही जनसेवा करणार। खासदार कंगना रनौत यांचा काही प्रभाव झाला का? खासदार कंगना रनौत भारतीय जनता पार्टीचा नेता एवढा मोठा आहे आणि त्याचं काम एवढं मोठं आहे की बाकी सर्वजण मदत करतात हे नक्कीच आहे, परंतु हा विजय जो आहे तो सर्वस्वी आपल्या नेत्यांचा आहे, त्यांनी केलेला कामाचा आहे आणि जनतेने जो त्यांच्यावरती विश्वास ठेवला याचा आहे। लोकशाहीमध्ये स्वाभाविकपणे जनता सगळं ठरवत असते आणि केलेल्या कामाची पावती देत असते। दादा, येणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा तोंडावरती ही निकाल लागलाय, त्या पार्श्वभूमीवर काय वाटतं आपल्याला, पुढचं चित्र काय आहे? मी सांगितल्याप्रमाणे हा निकाल भारतीय जनता पार्टीला बिलकुल अपेक्षित होता। तुम्ही जर सर्व नेते मंडळींची भाषणं किंवा मुलाखती ऐकल्या, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की हरियाणामध्ये अशा पद्धतीचाच निकाल राहणार। महाराष्ट्रामध्ये देखील महायुती प्रत्येक घटक स्पष्टपणे सांगतंय की आम्ही जनतेची सेवा केली आहे, कधी नव्हे एवढे जनहिताचे मोठे प्रकल्प राबवलेत, गोरगरिबांपर्यंत जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अगदी प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न झालाय। सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आणि खास करून जे गोरगरीब आहेत, वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत थेट लाभ पोहोचवण्याचं काम महायुतीने केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती जिंकणार, अतिशय चांगल्या बहुमताने जिंकणार हे निश्चित आहे। उत्सव साजरा केलाय, काय सांगाल? हा भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाचा, भारतीय जनता पार्टीच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांचा हा विजय त्यांच्या समर्पित आहे। कारण या संपूर्ण कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून जो भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असा निकाल या ठिकाणी आलेला आहे, हाच निकाल भविष्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा येणार आहे अशा अपेक्षा। आम्ही आता या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलाय, फटाके फोडलेत, पेढे वाटून आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलाय आणि येणाऱ्या 2 महिन्यानंतर सुद्धा याच ठिकाणी उभा टाकून महाराष्ट्राच्या सुद्धा विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करू।